मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं की ऑटो डॉग फीडरचं अत्यंत दिमाखदारात उद्घाटन झालेलं आहे. तर सगळ्यांनी या गोष्टीचं स्वागत कडकडाट टाळ्याच्या गजरात व्हावं अशी मी विनंती करतो. तर आता आपण सन्मान आणि सत्काराचा कार्यक्रम राबवणार आहोत. तर ब्रह्मदेव राऊत यांना मी विनंती करत आहे की त्यांनी मालोजीराजे भोसलेंचं या मंचावरती स्वागत करावं, हार्दिक स्वागत करावं. तर या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मालोजीराजे भोसलेंचं या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे, मुख्य अतिथी म्हणून स्वागत होत आहे. अभिनंदन सर. राजांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं आम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन आणि सपोर्ट करावा. नमस्कार. आज सर्व डॉग लवर्स आले असतील, मला माहीत होतं, त्यामुळे मी म्हटलं हा कार्यक्रम आपण मिस करून चालणार नाही. कारण एकाच ठिकाणी जेव्हा सगळ्याच लाईक माइंडेड लोक भेटतात तेव्हा इट्स अ डिफरंट एक्सपोजर आणि डिफरंट फील असतो. कारण युजली हे जेव्हा इनिशिएटिव्ह यशवंत माझ्याकडे घेऊन आले तेव्हा मी त्यांना म्हणलं की मी एकदाही विचार नाही केला की हे पुढं होणार कसं, काय होणार. मी म्हणलं तुम्ही करताय, कारण ज्या प्रकारे त्यांनी मला ह्या अख्ख्या कन्सेप्टबद्दल समजवलं आणि त्यानंतर मी बरेच विचार केले कसं आपल्याला ह्याला अजून प्रमोट करता येईल. सोशल मीडिया हा सर्वात बेस्ट माध्यम आहे आता सगळं प्रमोट करायला. त्यामुळे तुम्ही जेवढे आत्ता आलेले लोक आहेत त्यांना पण सगळ्यांना तेच सांगा की तुम्ही हा डॉग फीडर आपण कसा इंस्टाग्राम थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू, कारण प्रत्येकाचा रीच एक वेगळ्या लेवलपर्यंत असतो. मी पण आहेच ऑब्व्हियसली, मी पण करीनच तुमचं प्रमोशन. अजून एक मला एक अशीच तुमच्या बोलता बोलता आयडिया अशी आली की आता जरा असे बरेचसे डॉग लवर्स आहेत जे तुमच्यापर्यंत पोचलेले नाही आहेत किंवा तुमच्यापर्यंत गेलेले नाही आहेत. तर तुम्ही ह्याचं हे जे ऑटो डॉग फीडर आहे ह्याचं आपण युनिट्स बनवून आपण इट्स नॉट तुमच्या पर्सनल गेनसाठी नाही करत आहे तुम्ही, इट इज ओनली फॉर द लव्ह फॉर ॲनिमल्ससाठी करतो. त्यामुळं ती एक आयडिया तुम्ही विचार करा. आणि मेक सोशल मीडियाचा तुमचा कनेक्ट असणारच आहे भरपूर. मेक ग्रुप्स ऑफ सोलापूरचे व्हॉट्सॲप वगैरेवरती, आणि वेरेवर देर आर नीड ऑफ सच अशा गोष्टीची जिथं गरज आहे ना तिथं आपण हे जाऊन इन्स्टॉल करूया. आणि जसं दिल्ली वगैरेमध्ये मोठ्या शहरांमध्ये कंपल्सरी सगळ्या घरांच्या बाहेर आहेच. आता हे गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन्समध्ये आणणं जरा इट्स नॉट फेअर, कारण ते खूप मोठी लॉंग प्रोसेस आहे. पण जे लोक इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तरी आपण हे गोष्टी करू शकतो. आता तुमचा सोलापूरमध्ये रीच चांगला असल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे की कुठल्या एरियामध्ये किती डॉग्स आणि कशा प्रकारचे डॉग्स आहेत. त्यामुळे हा आपला फर्स्ट फीडर आहे. विदिन वर्षभराच्या टाईममध्ये आपण अख्खं सोलापूर कंप्लीट केलं पाहिजे. कारण खूप सोपं आहे, जसं तुम्ही म्हणाला जास्त मोठं रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामागे. आणि मग जेवढ्या लोकॅलिटीजमधले डॉग लवर्स आहेत त्यांना आपण हे इधर सोलापूरसाठी आपण इथं फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो. आणि काय होतं आता फॉर एक्झाम्पल माझ्यासारख्या व्यक्तीला आवड आहे करायची, पण तो माणूस शोधायचा नाही आहे, ते पाईप आणायचे नाही आहे, या बाकीच्या गोष्टी करायच्या नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट तुमचं मार्केटिंग पण ह्या प्रोडक्ट थ्रू भरपूर होऊ शकतो. आणि तुम्ही आता नुकतंच चालू केलेलं आहे त्यामुळं इट हॅज टू हळूहळू ग्रो होणार. जसं तुमचं आता इंस्टाग्रामला नाही म्हणलं तरी आत्ता कुठं 5 वर्षानंतर तुम्हाला फॉलोअर्स वाढले असतील. तर तुम्ही स्लो प्रोसेसमधनं ते ग्रो केलेलं आहे. तसंच अक्कलकोटचं पण आपण अक्कलकोटचं संस्थानाचं पण इंस्टाग्राम पेजमधनंच मी सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या. तर आत्ता मला जेव्हा कळालं की नवीन प्रोजेक्ट जेव्हा आपण चालू केला अनुभूती, तेव्हा मला एक्झॅक्टली कळालं की सोशल मीडियाचा फरक किती पडतो. आधी मी पण खूप लाईटली घ्यायचो, कारण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मी जरासा ओल्ड जनरेशनचा आहे. कारण ते सगळं मोबाईलवरती झाल्यापासून मला ते कागद पेनचा जो फील येतो जे जुन्या जनरेशनला आहे तो आता या नवीन जनरेशनला राहिलेला नाही आहे. पण तो जो फील आहे ना तो गरजेचा आहे, कारण आपण इव्हॉल्व झालो आहे. त्यामुळं वी हॅव कम अप टू दीज न्यू थिंग्स नाव. आणि असे बरेचसे आपण प्रोग्राम्स करूया आणि अख्खं सोलापूर वर्षभरात संपूया, हेच माझी इच्छा आहे. आणि ते कसं करायचं आपण व्यवस्थित प्लॅन आउट आणि त्याचा एक फ्लो चार्ट बनवूया. त्या फ्लो चार्टनी कसं राहील की प्रत्येकाला एक ॲम्बिशन राहील की हे ह्या वर्षापर्यंत माझे ह्या एरिया संपला पाहिजे. करूया आपण. इट्स अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह आणि कंग्रॅच्युलेशन्स. आज आपला फर्स्ट डॉग फीडर आपण इन्स्टॉल केलेला आहे विथ लिगल परमिशन्स.
स्वतःहून मनाहून केलेलं नाही आहे त्यांनी, कारण मी त्यांना असं ते पण सांगितलेलं की जे पहिलं करणार असाल तर तुम्ही प्लीज सगळ्यांना सांगून लिगली परवानग्या घेऊन. मी आता परवाच मला कळालं की यशवंतनी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली रिगार्डिंग द सेम. बऱ्याचशा लोकांनी इश्यूज पण उचलले की आम्हाला हे डॉग फीडर्स नको आहेत. आपण त्या लोकांना कन्व्हिन्स करू आणि त्यांना आपण डॉग लवर्स बनवूया. इट्स नॉट पॉसिबल होणार नाही ते सगळं करायला, पण प्रयत्न करू शकतो आपण डेफिनेटली. थँक्यू. राजांना छोटीशी रिक्वेस्ट आहे. बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही की अक्कलकोटला एक नवीन प्रोजेक्ट होतोय, प्रोजेक्ट अनुभूती. तर राजांना 1-2 मिनिटाची रिक्वेस्ट करतोय की त्या प्रोजेक्टबद्दल थोडीशी माहिती सांगावी. सो मी आज ॲक्च्युली बोलणार नव्हतो प्रोजेक्ट अनुभूतीबद्दल, कारण आज आपला कार्यक्रम इज कम्प्लिटली दुसरा. प्रोजेक्ट अनुभूती मी जेव्हा अक्कलकोटला आलो तर मी पहिलं नास्तिक होतो. नास्तिकचा महाराजांनी कसा आस्तिक करून घेतलं आणि जशा परीक्षा घेतल्या माझ्या, म्हणजे मंदिरात न जाणारा माणूस, मी लोकांना म्हणायचो कशाला येता ह्या उन्हातानाचं, ह्या गरमीचं, या घाणीत तर मंदिरात दर्शन घ्यायला. ते म्हणायचे नाही राजे इथं खूप पॉवरफुल एनर्जी आहे आम्हाला, पण मला कधी जाणवलं नाही कारण मी कधी गेलोच नाही. तर प्रोटोकॉलच्या हिशोबाने मला जावं लागतं मंदिरात, त्यामुळं वर्षातनं एकदाच गेलो, त्यातच माझा एवढा परिवर्तन झाला. महाराजांनी एवढ्या गोष्टी घडवून घेतल्या, एवढ्या गोष्टी करून दाखवल्या की आता महाराजांच्याच मार्गदर्शनाखाली मी चाललोय असंच समजून चाला. तर हा प्रोजेक्ट कसा चालू झाला, कारण मी जेव्हा अक्कलकोटला आलो तेव्हा मला रिअलाईज झालं की सगळ्यांना वाटायचं की सगळं संस्थान सगळं आपणच राजघराणं सांभाळतो. कारण इंडिपेंडन्स नंतर आपलं राजघराणं अक्कलकोट सोडून गेल्यापासून कुणी अक्कलकोटमध्ये कुठल्याच प्रकारचा इंटरफिअरन्स केला नाही. आणि लोक माझ्याकडे यायचे तर मी त्यांना दरवेळी विचारायचो. म्युझियम आपलं आहे विच इज द एशियामधलं सर्वात मोठं शस्त्रालय आपलं राजवाड्याचं आहे. तर तिथं मी दररोज दुपारी बसून लोकांना विचारायचो की चांगल्या गोष्टी सांगू नका मला, वाईट गोष्टी सांगा, तुम्हाला काय काय अडचणी आहेत अक्कलकोटमध्ये आल्यानंतर. मग त्यांनी मला एक लिस्ट दिली, प्रत्येकाने मला एक लिस्ट दिली. त्या लिस्ट बघितल्यानंतर मग मी म्हणलं की हे आपण सरकारकडनं करून घेण्यापेक्षा हाव अबाउट आपणच का नाही करू शकत ह्या गोष्टी. सारखं का डिपेंड करायचं कुणावर तरी, आहे आपल्याकडं ताकद का नाही करायचं. तर आपण अक्कलकोट राजघराणी 40 एकर आपण जमीन डोनेट केली आहे आणि त्या जमिनीमध्ये आपण ज्या गोष्टी नाही आहेत अक्कलकोटमध्ये त्या सगळ्या गोष्टी आणल्यात. म्हणजे आज जर का तुम्ही अक्कलकोटला आला तर तुम्हाला आपण 108 फुटाची मूर्ती करतोय पाण्याच्या तलावाच्या सेंटरला. त्या मूर्तीच्या खाली आपण एक खूप मोठं पोडियम करतोय, तिथं मेडिटेशन आणि पारायण सेंटर करतोय. तसंच भोवतीनी बोटिंगच्या ॲक्टिव्हिटीज, पर्यटनासाठी जे बाहेरचे लोक येतात त्यांच्यासाठी बोटिंग ॲक्टिव्हिटी, आणि अक्कलकोटच्या आणि बाहेरच्या लोकांसाठी आपण एक वॉकिंग ट्रॅक करतोय त्या तलावाच्या भोवतीने. हे अक्कलकोटच्या लोकांसाठी का, तर त्यांना एक डिसिप्लिन मला शिकवायचं आहे. कारण त्या डिसिप्लिन मी बऱ्याच वर्ष झाले, मला 3 वर्ष अक्कलकोटला मी ट्राईंग टू टीच थिंग्स, पण जोपर्यंत त्यांना मी माझ्या युनिटमध्ये आणून गोष्टी शिकवत नाही तोपर्यंत त्या गोष्टी होणार नाहीत. मग आपण एक फूड कोर्ट करतो, एक आपण त्याच्याचबरोबर आपण एक पंचकर्मा रिसॉर्ट करतो, तिथं नक्षत्र गार्डन करतो. सो इट हॅज टू बी सगळं एकदम आपण हेल्थच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी करतो. तसंच महाराजांचं आपण कारण आता यंगर जनरेशनला ऐकण्यात इंटरेस्ट राहिलेला नाही, वाचण्यात इंटरेस्ट, त्यांना बघितल्याशिवाय गोष्टी पटत नाहीत. त्यामुळे आपण महाराजांचं वॉक थ्रू करतोय, त्यांच्या अख्ख्या जीवनचरित्राचं वॉक थ्रू करतो. त्याच्याच साईडला आजकाल सगळ्या लोकांना त्यांची गाडी त्यांच्या फॅमिलीपेक्षा जास्त प्रिय झाली, त्यामुळे आपण तिथे एक ह्यूज पार्किंग लॉट करतो. त्याच पार्किंग लॉट बरोबर आता हा अख्खा प्रोजेक्ट आपण लोक वर्गणीतून करतोय. त्यामुळे आत्ताचं जनरेशन कसं झालं की देवाबरोबर पण डील करतात लोक. त्यांना असं देवापोटी प्रेम म्हणून जात नाही, काहीतरी देणार असेल देव तरच त्यांना काहीतरी देवाकडे जायचं असतं. तर आपण तिथं ह्या प्रोजेक्टचं फंडिंग सोपं होण्यासाठी आपण तिथं एक अपार्टमेंट सर्व्हिस अपार्टमेंट्स करतो, अराउंड 250 सर्व्हिस अपार्टमेंट्स करतो. आणि हा जो अख्खाच्या अख्खा तुम्ही कमर्शियल प्रोजेक्ट जो बघताय ह्याचा मागचा एकच हेतू आहे की अक्कलकोट राजघराण्याचा एक सिंपल रूल आहे की देवाचा एकही रुपया घरात येता आपल्या कामाने किंवा पर्सनल यूजसाठी चालत नाही. कारण घेतला तर तुम्हाला माहितीच आहे देवाचे पैसे किंवा चोरीचे पैसे रादर कधीच लाभत नाहीत माणसाला. तर आता ही मूर्ती आपली टिकणार आहे 350 वर्ष. त्यामुळं मी माझ्या पुढच्या जनरेशनपर्यंत हे टीचिंग शिकवू शकतो लोकांना, पण त्याच्या पुढच्या जनरेशनचं आय कांट टेक गॅरंटी. त्यामुळं मी प्लॅनिंगमध्येच काय केलं की तो जो फंड रेज होणार त्या अनुभूती प्रोजेक्टच्या खाली
त्याचं नीट युटिलायझेशनसाठी आपण एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करतोय तिथं. सो व्हॉट एव्हर फंड्स वी रेज आउट ऑफ दॅट एंटायर वी हॅव गोइंग टू आपल्या गरीब लोकांच्या मेडिकल नीड्स कंप्लीट करण्यासाठी करतो. इनिशियली माझा प्लॅन होता एज्युकेशन करायचा, पण आता अक्कलकोटच्या पॅलेसचं पण डेव्हलपमेंट करता करता मी खूप सारे सर्वेज केले. त्या वन ऑफ द सर्वेजमध्ये मला रिअलाईज झाले की अक्कलकोटला जसं आता आधी कसं फूड, क्लोथिंग, शेल्टर बेसिक रिक्वायरमेंट्स होत्या, आता त्यात एज्युकेशन आणि मेडिकल एड पण आलेलं आहे. पण आता आपण दुर्लक्षित करून आणि त्याचा व्यवसाय चालू केला आहे. त्यामुळे मी म्हणलं ह्या गोष्टी जर का आपल्या अक्कलकोटला पर्यटन एवढं येतं तर त्यांना नीट युटिलाइज करून, कारण जॉग्राफिकली पण जर का तुम्ही बघितलं हे सगळे देवस्थानाला लोक येतात. गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर आणि अक्कलकोट. तसं जॉग्राफिकली बघितलं तर सेंटरला अक्कलकोट पडतं, पण तिथं लोक राहत नाहीत. त्यामुळे वी आर क्रिएटिंग ह्या सगळ्या अम्युनिटीज आपण प्रोव्हाइड करतोय. का तर अक्कलकोटमध्ये लोक राहायला लागली की तसं गावाचा व्यवसाय वाढतो, आणि लोक राहायला लागली ना की सगळे हळूहळू शिकवण पण गावाला लवकर येते आणि गावाची प्रगती फास्ट होते. त्यामुळे हा फर्स्ट अनुभूती प्रोजेक्ट आपण मेडिकल एड कंप्लीट करण्यासाठी करतो. आणि दुसरा प्रोजेक्ट, हा प्रोजेक्ट जसा संपत येईल तसा मग मी एज्युकेशनसाठी पण एक प्रोजेक्ट करणार आहे. त्यात मला फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन टिल द एज ऑफ 12वी पर्यंत तरी व्हायलाच पाहिजे, कम्प्लीट फ्री एज्युकेशन. आता हा अनुभूती होऊ द्या मग आपल्याला, आणि हाच अनुभूती प्रोजेक्ट इन फ्युचर आपण महाराजांना ग्लोबली घेऊन जाणार आहे. कारण आता नाही म्हटलं तरी आपल्या मराठा कम्युनिटी किंवा मराठी स्पीकिंग कम्युनिटी किंवा ह्या भागातले जेवढे स्वामी, रादर मराठी स्पीकिंग म्हणण्यापेक्षा स्वामी भक्त जगभरात पसरलेले आहेत आपले. तर आता हे आपण मेडिटेशन आणि ह्या गोष्टींनी महाराजांची ती आपण जी 108 फुटाची मूर्ती करणार आहे त्याची स्मॉल स्केलमध्ये 7 डिफरंट ह्याच्यामध्ये आपल्या कॉन्टिनेंट्समध्ये आपण त्याला प्लेस करणार आहे. पण हा अक्कलकोटचा प्रोजेक्ट झाल्यानंतरचा प्रश्न. पहिला ह्या प्रोजेक्टला पुश करायचं, कारण जास्त ॲम्बिशियस नाही व्हायला पाहिजे. पहिला हा संपू दे. आणि हा कसा महाराजांचा प्रोजेक्ट असल्यामुळे मला बिलकुल टेन्शन नाही. मी फक्त त्यांचा एक सेवेकरी म्हणता येईल किंवा मी त्यांचा एक वर्कर म्हणता येईल. काम तेच करून घेतात, आपण फक्त माध्यम आहे त्याच्यासाठी. थँक्यू. थँक्यू सर फॉर युअर वोट ऑफ थँक्स. विनंतीला मान दिलात आता सगळ्यांचा थँक्यू आहे. ॲक्च्युली ही संकल्पना लास्ट इयर मी बघितली होती यूट्यूबवरती. एक खूप मोठा यूट्यूबर आहे इंडियाचा, द बंजारा बॉय म्हणून. त्यांनी पूर्ण भारतभर त्याच्या डॉगला बाईकवर घेऊन प्रवास केला आणि त्याला लक्षात आलं की डॉग असे रस्त्यावर मरत आहेत, त्यांना अन्न मिळत नाही आहे, राहायला मिळत नाही आहे. मग त्यांनी ही कल्पना सुरू केली इंडियामध्ये आणि आज दिल्लीमध्ये, मध्य प्रदेशमध्ये सगळीकडे ही संकल्पना चालू आहे. हा जेव्हा व्हिडिओ बघितला तर माझ्या घरात 3 डॉग्स आहेत, म्हणजे शेताकडे 2 डॉग आहेत, घरी 1 डॉग आहे. जेव्हा डॉग नव्हता माझ्याकडे, म्हणजे डॉग्सबद्दल खूप प्रेम होतं, मग जेव्हा डॉग घेतला, जेव्हा एक महत्त्व कळलं की त्या जीवाचं काय व्हॅल्यू आहे. तर त्याला आता ॲक्च्युली आम्ही कधी घरात कोण नसतो, पण ज्यावेळेस आम्ही घरात पाऊल ठेवतो तो ज्या प्रेमाने आपल्याला अप्रोच करतो तो एक वेगळाच प्रसंग असतो आपल्यासाठी. आणि तो जेव्हा आपण डेली तो अनुभव करतो ना की आपण घरात पोहोचलो आहे, त्याला अगोदरच कळत असतं की आता आपला भाऊ, आपला मालक येणार आहे. तर तो लगेच तयार असतो, सेफ्टी हलवत लगेच. तो एक आनंद वेगळाच आहे. त्याच्यानंतर मला असं वाटलं की जेव्हा आम्ही सोलापूरात फिरतो किंवा आता इंस्टाग्राम आहे, बघतो की लोक जनावरांना किंवा डॉगला एवढं मारहाण करतात. रिसेंटची एक घटना सांगतो. लास्ट वीकमध्ये मी पुण्यामध्ये होतो. पुण्याला FC रोडला एक मेरिडियन आईस्क्रीम म्हणून एक मोठं कॅफे आहे. तर त्या कॅफेमध्ये डॉग फक्त गेलं होतं आणि तिथे आता ऑब्व्हियसली जर डॉग असेल त्याला भूक लागणार आहे, तो तुमच्याकडे मागायला येणार आहे, कारण त्याला बोलता येत नाही. तो एक तर तुम्हाला जास्त जवळ येईल, तुमच्या अंगावर हात टाकेल. बट त्यांना काय वाटलं की तो डॉग आमच्या कॅफेच्या कस्टमरला चावतोय. तर त्याने त्यांच्यातले 2 माणसं मोठा एक रॉड घेऊन त्याला मारायला निघाले होते आणि माझ्यासमोर सगळं घडत होतं. तर मी 1-2 मिनिट थांबलो, मला वाटलं काहीतरी ते उभारले असतील, पण नंतर कळलं की ते डॉगला ते मारतायत. मग मी जाऊपर्यंत त्याने त्या डॉगला मारलं आणि तो रॉड वाकडा झाला, म्हणजे एवढ्या जोरात त्या डॉगला त्याने मारलं. मग मी त्या मालकाकडे गेलो, त्यांना विचारलं काय झालं. मग त्यांना एक सांगितलं
की आत्ता माझ्यासमोर तुम्ही इथं पाच डॉगला फूड द्या, त्याशिवाय मी जाणार नाही. तुम्ही चूक केली आहे, सगळं मान्य आहे, तुम्हाला त्रास होतोय, सगळं होतंय. जर तुम्ही ह्या डॉगला काहीतरी खायला घाला, मग आम्ही इथून पुढे जाऊ. नाहीतर इथं जे आता पुण्यामध्ये काही संघटना आहेत ज्या माझ्या म्हणजे मित्रांच्या आहेत डॉगच्या, तर मी त्यांना बोलवतो असं म्हणलं. तर अशा घटना अनेक ठिकाणी आपण सोलापूरमध्ये बघतोय, अनेक ठिकाणी बघतोय. आणि डॉगला आपण जे रस्त्यावर टाकतो त्याच्यामध्ये कधी प्लास्टिक जातं, काही गोष्टी जातात. आता भाकरी, ॲक्च्युली खूप जणांनी सजेस्ट केलं की ह्यात भाकरी टाका, चपाती टाका, पण भाकरी आणि चपातीला ना बुरशी लागते, ते पण अन्न खराबच होणार आहे. सो डॉग फूड हे लवकर खराब होत नाही, म्हणजे याला काहीतरी लिमिट दिलं असतं. सो आम्ही डिसाईड केलं की आपण इथं डॉगच फूड टाकणार. आणि ही संकल्पना जेव्हा माझ्या डोक्यात आली की आपण हे करायचं आहे, बट मला हे आयडिया होतं की आपण सोलापूर कुणाला भेटावं. कारण की जर एखादा सामान्य माणूस असं काही ॲक्टिव्हिटी करायला गेलं तर त्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, ऑब्जेक्शन येतात. तर राजांना मी खूप वर्षापासून फॉलो करतोय आणि मला कळलं की राजे हे आता अक्कलकोटला आलेत आणि राजांच्या प्रोफाईलमध्ये खूप तुम्हाला सारे डॉग्स दिसतील. आणि मी राजांच्या मित्रांना कॉन्टॅक्ट केला की असं मला करायचं आहे आणि राजांना भेटायचं आहे. मला सर्वात पहिला अशी काही कल्पना नव्हतीच की राजे हे सगळं म्हणजे ॲक्च्युली ऐकून घेतील, पण याला होकार देतील, नकार देतील, मला याची काही कल्पना नव्हती. पण माझा फुल कॉन्फिडन्स होता की आपण राजांना हे सगळं पटवून सांगायचं आहे आणि राजांना का पुढं आणायचं आहे. कारण की आता सोलापूरमध्ये ऑल जगामध्ये स्वामींचे खूप भक्त आहेत आणि मला ह्याची काही आयडिया नव्हती की राजांचं पण आता राजे पण स्वामी भक्त झालेत. बट मी राजांना सगळं समजून सांगितलं आणि मनात एक गोष्ट आली होती की स्वामी समर्थाने इथंपर्यंत आणले आपल्याला आणि राजा आपला नक्कीच स्वीकार करतील. आणि राजाने मी सगळी संकल्पना सांगितली. राजांनी विचारही केला नाही 2 मिनिट सुद्धा, म्हणजे 1 मिनिट सुद्धा विचार केला नाही. राजा म्हणले मी करतोय तुमच्यासोबत, मी तयार आहे, तुम्ही फक्त करत राहा, मी तुझ्यासोबत आहे. मग तिथून जो कॉन्फिडन्स आला, एक नवीन कॉन्फिडन्स. बट त्याच्यानंतर मला 2-3 प्रॉब्लेम आले. म्हणजे मित्रांनी सजेस्ट केले की आता तू हे जे सगळं करतोय पण ह्याला ऑब्जेक्शन येणार, सोसायटी ऑब्जेक्शन असेल किंवा आता म्हणता येईल की डॉग लवर्स खूप आहेत पण डॉग हेटर त्यापेक्षा जास्त आहेत, म्हणजे डबल पटीने डॉग हेटर्स आहेत, मग त्यांचे ऑब्जेक्शन येतील. मग मी त्यासाठी CP सरांना भेटलो. आज ते येणार होते बट काही एमर्जन्सी केसमुळे त्यांना येता आलं नाही आहे, बट ते येऊन जातील. त्यांचा मला शब्द आहे की ते येऊन जातील नक्की ते. मग त्यांना मी CP सरांना भेटलो. CP सरांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. CP सर म्हणले तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, तुम्ही कुठेही ॲक्टिव्हिटी करा, मी त्यावेळेस नक्की येईन तुमच्यासोबत. फक्त मला ऑफिशियली येता येणार नाही कारण की ॲक्च्युली मी एका पोस्टवरती आहे आणि म्युन्सिपाल्टीचा एक नियम आहे की जे काही भटकंती कुत्रे आहेत, जनावर, त्यांना उचलून घेऊन जायचं आणि त्यांचं काहीतरी व्यवस्था करायची. त्याच्यामुळे ते म्हणले की मी तुम्हाला ऑफिशियल लेटर काही देऊ शकत नाही, पण तुम्ही ॲक्टिव्हिटी करा, तुम्हाला कुठलीही अडचण येऊ देणार नाही, तुमच्यासोबत असेल. आणि त्यांना मी जेव्हा सांगितलं की ह्याच्यामध्ये अक्कलकोटचे राजे आहेत तर त्यांनाही खूप आनंद झाला की नवीन काहीतरी येत आहे. कारण की आता आपण सामान्य आहोत, आपल्याला काय वाटतं की यार राजघराणं आहे, राजघराणं एवढा वेळ कुठं असणार किंवा ते आपल्याला भेटणार कधी किंवा त्यांचे अनेक प्रश्न असतात. ॲक्च्युली ते आता एखादा राज्य सांभाळायचं, आज जरी ते इंडियामध्ये गव्हर्नमेंटने सामील झाले असतील तरी एक लेगसी असते ती आपण जेव्हा आपण जवळून बघतो त्या सगळ्या गोष्टी तेव्हा कळतं की नाही हे खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे खूप मोठं एफर्ट लागतं, हार्डवर्क लागतो. बट जेव्हा CP सरांना कळलं की ह्यामध्ये राजे आहेत त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणले की यार राजे आहेत तर मी पण नक्कीच येणार, कारण की ही गोष्ट सगळ्यांसाठी नवीन आहे. आपण लहान लहान संघटना करतो, काम करतो, ह्यामध्ये आता मी हा विषय बोलणार नाही पण ह्यामध्ये पॉलिटिक्स कधी कधी सामील होतात, लोक येतात, प्रचंड लोक येतात. बट राजघराणं हे कधीही येत नाही असं मी बघितलंय, पण ते त्यांच्याप्रमाणे काम करतात, त्यांच्या अनेक फाउंडेशन असतात, ते लोकांना खूप जास्त मदत करतात. पण अशा एका ॲक्टिव्हिटीमध्ये ज्याला म्हणता येईल की ऑफिशियली काही व्हॅलिडिटी नाही आहे, म्हणजे ऑफिशियली आपण काही लिगली कागदपत्र करू शकत नाही किंवा काही करू, पण ह्याच्यामध्ये राजघराणं येणं आणि राजे येणं हे आमची खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की मला हे अनएक्सपेक्टेड होतं, बट राजांनाही डॉग खूप जास्त आवडतात. त्यांच्याकडे आता 4-5 डॉग्स सध्या आहेत, पण त्यांची संकल्पना अशी की त्यांच्याकडे 100 डॉग्स पाहिजेत. म्हणजे ज्या वेळेस हे सगळ्या गोष्टी कळल्या, राजा म्हणले तुम्ही गो हेड, तुम्ही जावा, तुम्ही करा. मग मी सोहमला कॉन्टॅक्ट केला. सोहम हा 4 वर्षांनी ह्या गोष्टी सगळ्या हँडल करतोय, म्हणजे अडॉप्शन करणं, डॉगला इजा झाली तर त्याला मेडिसिन देणं. तर सोहमला जेव्हा सांगितलं
सोहम पण पहिला रेडी नव्हता, कारण की ह्याला व्हॅलिडिटी नाही आहे डॉगला, कारण की सोसायटी तुम्हाला ओरडते, तिथं गर्दी केली, तिथं आमचे लहान मुलं आहेत. पण ॲनिमलचं कसं आहे की एकतर ते ट्रेन असतात किंवा त्यांची जी क्षमता असते ब्रेनची ही आपल्या एवढी नसते. बट त्यांना जर शिकवलं किंवा त्यांना जर प्रेम लावलं तर ते कधीच तुम्हाला इजा नाही करत, आणि स्वतःहून तर तिथं तुमच्या अंगावर कधी येणारच नाही. म्हणजे आपण हे करूयात, केल्यानंतर आपण त्याचा रिझल्ट बघूयात. आपण जोपर्यंत सुरू नाही करणार तोपर्यंत लोकांना नाही करणार आणि लोक त्यामध्ये सामील नाही होणार. तर असं करत करत त्यात पण आमचे 3 महिने गेले, कारण की खूप साऱ्या ग्रुप्सने मला म्हणलं की तू नाही करू शकत, तू हे नाही. मी म्हणलं थांबा, ह्या गोष्टीला सगळ्याला वेळ लागेल, आपण स्लो करूयात. खूप मोठंही आपल्याला करायचं नाही आहे, पण एकदा जर आम्ही सुरुवात केली तर आम्ही वर्षभरात पूर्ण सोलापूर कव्हर करूया. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राजेसोबत असल्यामुळे एक वेगळाच कॉन्फिडन्स आहे. जसं सर म्हणले की साक्षात स्वामी समर्थ येऊन इथं आपल्यासोबत बसलेत, म्हणजे हे सगळं ॲक्टिव्हिटी करतायत, तर तशाच प्रकारे हे राजेही आपल्यासोबत आहेत आणि आपले स्वामी समर्थ पण आपल्यासोबत आहेत आणि इथे जमलेले सर्व नागरिक आपल्यासोबत आहेत. तर आपण नक्कीच इथून पुढे जाऊयात. आणि सर स्पेशली थँक्स, तुम्ही इथं आलात आणि सर्व जेवढेही जमलेले नागरिक आहेत त्या सगळ्यांचं धन्यवाद आहे. आणि मी तुम्हाला एवढं सांगेन की तुम्ही आमच्यासोबत फ्युचर सोबत यावं, ह्या ॲक्टिव्हिटीला पुढं नेऊयात. आणि काही जणांना प्रश्न आहे की डॉगची जे संख्या वाढती आहे त्यासाठी आम्ही काय करतो आहे, काल आम्हाला हा प्रेस कॉन्फरन्स पण प्रश्न विचारला, तर आम्ही ट्राय करतो आहे की जी महानगरपालिकेची जी एक वेगळा डिपार्टमेंट आहे नसबंदीचा, तो आम्ही ह्यात कसं अटॅच करता येईल हे पण आम्ही ट्राय करतो. थँक्यू सो मच. आपल्या सर्वांना माहिती, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण या देशाचे देणे लागतो. अशा विचारांवर चालणारा मी सोहम पावले आणि माझे सहकारी आणि आम्ही सर्व मित्रपरिवार, यशवंत, चेतन आणि इथे जमलेले आपण सर्व. ॲटो डॉग फीडर ही संकल्पना आपण आपल्या एरियामध्ये आपण फर्स्ट टाइम इन्स्टॉलेशन करतोय. त्याच्या आधी मे बी आपल्यातल्या किती जणांनी दिल्लीमध्ये कोणी भेट दिली असेल तर त्या लोकांना माहिती असेल की प्रत्येकाच्या घरासमोर त्यांनी ॲटो फीडर हा एक लावलेला आहे, जेणेकरून पाळीव त्यांच्या घरातल्या प्राण्यांना तर ते खायला देतातच, पण जे बाहेरचे प्राणी आहेत, जे रस्त्यावरचे प्राणी आहेत, ज्यांना कोणी सांभाळ करत नाहीत, तर त्या प्राण्यांसाठी पण त्यांनी ते ॲटो फीडर नावाचं एक गोष्ट त्यांनी तिथे लावलेली आहे. ॲटो फीडर म्हणजे काय, हे वर्क कसं करतं, हाऊ इट वर्क्स. तर याचं काय आहे की याच्यामध्ये जे स्ट्रक्चर केलेलं आहे ते कुत्र्यांच्या किंवा प्राणी जे गायी असतील वगैरे तर त्यांना ते व्यवस्थित खाता यावं. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल की बरेचदा कचऱ्यामध्ये लोक अन्न वगैरे आपण पिशवीमध्ये बांधून टाकून देतो. त्यावेळेस काय करतात की जे पाळीव प्राणी असतात ते त्यांना माणसांसारखं सोलतात रे, म्हणजे ते काढतात रे येणार नाही गाठ जे घातलेली असती. मग ते त्यांच्याकडे काय होतं की ते चुकून माकून त्यांच्याकडे प्लास्टिक्स वगैरे त्यांच्या पोटात जातात आणि पॉयझन होऊन ते कधी कधी मरतातही. अशा बरेचसे केसेस मी हँडल केलेले आहेत. आणि याच्यामध्ये काय ह्या गोष्टींसारख्या अवॉइड करण्यासाठीच हे ॲटो फीडर नावाचं आपण एक जे इन्स्टॉलेशन करत आहे. त्याच्यामुळे काय आहे की कुत्र्यांना, भटक्या जनावरांना योग्य ते अन्न भेटेल आणि योग्य त्या मुबलक प्रमाणात अन्न भेटेल. आता ही जी संकल्पना आहे ही फक्त एका ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेली आहे. याचा अर्थ असा नाही की आम्हीच सर्व ठिकाणी ते ऑल ओव्हर सोलापूरमध्ये इन्स्टॉल करू. हे आपण इन्स्टॉल करण्याचं कारण याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्याकडे म्हणजे याची एक संरक्षण, म्हणजे याची एक रचना कशी आपण केलेली आहे. आपल्याला सर्वांना माहिती की लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव साजरा केला. लोकमान्य टिळकांनी ठरवलं की एका ठिकाणी लोकांची संघटना जिथे येतील तिथे एका विचाराची एक आहुती, एक विचाराची एक पंथी तिथं निर्माण होईल आणि त्या पंथीची मशाल होईल. म्हणजे त्यांनी एक काम केलं की फक्त गणपती उत्सव साजरा केला एका ठिकाणी, आणि ते आज आपल्याला माहिती की आपण आज प्रत्येकाच्या नगरमध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी घराघरामध्ये गणपती उत्सव साजरा करतात. तर जे गणपती आपण उत्सव साजरा करतात तशीच ही एक आपली रचना आहे की जेणेकरून लोकांनी जसे गणपती उत्सव साजरे केले तसे लोकांनी एक आपल्या घरासमोर हे अशा टाईपचे ऑटो डॉग फीडर त्यांनी लावावेत. आणि त्याच्यासाठी काही हेल्प लागली म्हणजे ते कसं तयार करायचं किंवा हे याच्यात काही फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये. हे फक्त एक मॅन्युअली आपण जे हँडमेड हे सर्व वस्तू आहेत आणि या इझी टू अवेलेबल पण आहेत. तरी अशा प्रकारचं एक छोटीशी जी रचना आहे ती आपण या ठिकाणी इन्स्टॉल केलेली आहे.
आणि तर याच्या पुढचं जे म्हणजे हे कसं वर्क होणार आणि काय हे आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आता याच्यामध्ये थोडंसं डीपली म्हणजे सांगायचं असं झालं की जे आता हे बऱ्याच लोकांची म्हणजे बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही डॉग फिडिंग म्हणजे ऑटो फीडर करताय तर त्यासाठी काहीतरी लॉज असतील किंवा म्हणजे ते आपण त्यांना डायरेक्टली अन्न खायला देऊ शकत नाही किंवा काय. आणि मोस्टली काय होतं की एका ठिकाणीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डॉग्स एका ठिकाणीच ते येऊन सगळ्यांना म्हणजे त्याच एरियामधले ते डॉग तिथे राहतील आणि तेच फक्त ते खातील. तर आपण त्याच्यावरती असा उपाय आहे की त्यांनी आपल्या एरियामध्ये जेवढे डॉग्स आहेत तेवढ्या ठिकाणी त्यांनी ते प्लांटेशन करावं. आणि त्याच्यासाठी काय सपोर्ट हवा आहे त्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही कधी म्हणजे इव्हन आम्ही सोलापूरचे आहोत आणि आम्ही त्यासाठी अवेलेबल आहोत. तर अशा प्रकारचे बरेच कामं बरेच गोष्टी आम्हाला राजेंच्या थ्रू आणि आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या थ्रू आम्हाला या सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्यांना ही ऍक्टिव्हिटी दाखवायची आणि या गोष्टीचं आम्हाला पुढे थोडंसं प्रस्थापित करायचं आहे आणि विस्तारित करायचं आहे. सागर सर की त्यांचे थोडेसे 2 शब्द बोलावे. मी दिनेश क्षीरसागर, एक प्राथमिक शिक्षक तथा सोलापूर जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा एक जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. मंचावर उपस्थित राजे, त्याचबरोबर आमचे मित्र राऊत सर, यांचे चिरंजीव यशवंत, त्यांची पूर्ण टीम, यांना प्रथम मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतोय आणि प्रथमच तुम्हाला सर्वांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतोय. जास्त काय बोलणार नाही, परंतु हा जो प्रोजेक्ट होता सर, तो प्रोजेक्ट म्हणजे एकदम कानावर आल्यानंतर सरांनी सांगितलं, सर आणि मी दररोज एका शाळेत आहे, दररोज जाणं येणं आहे, हा विषय थोडासा वेगळा वाटला सर. काय झालेलं आहे, डार्विनचा उत्क्रांतीवाद जर आपण बघितला तर डार्विनचा उत्क्रांतीवाद सांगतोय की जो आज मानव पूर्णतः निर्माण झालेला आहे त्याचा जीव पहिल्यांदा पाण्यामध्ये निर्माण झालेला आहे. अमिबाच्या किंवा एका ज्याला आकृती नाही असा एक जीव होता की जीवापासून जे तयार होत जो उत्क्रांतीवाद सांगतो डार्विन, तो आजपर्यंत तो प्रगतशील मानव या ठिकाणी आपण बघतोय किंवा आपण आहे. आता मानव प्रगतशील झाल्यानंतर मानवाच्या सर्व गरजा पूर्ण झाल्यानंतर सर्व आश्रम त्यांनी पूर्ण केल्यानंतर आपलं एक कर्तव्य, एक दातृत्व राहतं की प्राणी मात्र. महापुरुषांनी महामानवांनी प्रथमच सांगून ठेवलेलं आहे की प्राणी मात्रावर दया करा. गोमातेपासून सुरू झालेला हा प्रवास मला वाटतं राजे गोमातेपर्यंतच थांबलेला आहे, त्यापुढे जाणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी बघा तुम्ही, आम्ही शाळेला जातोय राजे, दररोज आमचा विजापूर नाक्याचा रूट आहे, दररोज 1-2 कुत्री त्या ठिकाणी मरून पडलेले दिसतात, दररोज गाडीनं बघतो, आडवे आलेले असतात. परंतु हा जो उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे तो संपल्यानंतर एक प्राणी मात्राचा सिद्धांत या ठिकाणी कुठंतरी पुढे जाणं गरजेचं होतं. आणि ह्या यंग जनरेशननं, या टीमनं तो उत्क्रांतीवाद पुढे नेऊन प्राणी मात्रावर संपवावा. आणि ज्यावेळी प्राणी मात्रांना मानवाप्रमाणे त्यांच्या हक्काप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेला ही पृथ्वी पूर्ण तयार झालेली असेल असं मला वाटतं. आणि या ठिकाणी राजेंचं पण अनुभूती फाउंडेशन खूप छान वाटलं. राजे, एक अध्यात्मवाद म्हणून आपण त्या ठिकाणी जातो, स्वामीच्या दर्शनांची लाईन फार लांब असते, स्वामीच्या दर्शनांची लाईन फार लांब असते, काही लोकांना गडबड असते, कुठंतरी गर्दीत थांबून शिखराला केलं तरी बी सगळं चालतं. त्याप्रमाणे काही लोक निघतात, काही जाता जाता अन्नछत्र आहे इथं जेवायचं. परंतु त्या ठिकाणी आल्यानंतर पूर्णतः अध्यात्मवादापासून मानवतावादापर्यंतचा जो प्रवास आहे ते तुमच्या मला वाटतं फाउंडेशन मधून आल्यानंतर माणूस त्या ठिकाणी भोगेल, अनुभूती त्याला येईल, ही खरी अनुभूती आहे. आणि जास्त काय बोलत नाहीये, या ठिकाणी परत एकदा राजेंच्या साक्षीनं आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा जो त्यांचा प्रवास चालू झालेला आहे हा प्रवास सुखकर आणि यशस्वी होईल यात किंचित ही शंका नाही. आणि परत एकदा राजेंना आणि या ठिकाणी आपल्या फाउंडेशनला आणि चिरंजीव यशवंत यांनी चालू केलेल्या या चळवळीला, चळवळ म्हणेन कारण एक प्रकारची चळवळ आहे, चळवळ म्हणल्यानंतर त्या ठिकाणी काही विरोध होतोच. आणि चळवळ पूर्णतः जर यशस्वी करायचं असेल तर जीव ओतून रक्ताच्या थेंबापासून आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत. राजेंची साथ आहे, आमची या ठिकाणी तुमच्याबरोबर चालण्याची तयारी आहे आणि यातून सर्व साध्य होईल असं एकदा मी या ठिकाणी एक मनामध्ये काय म्हणतात त्याला, ते एक चांगली भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.
यांनी जी संकल्पना मांडली, यशवंत, सोहम आणि चेतननं, हे खरंच काळाची गरज आहे. ज्यावेळेस 3 वर्षापूर्वी ज्यावेळेला महानगरपालिकेतून जी.आर. आला की जेवढे विष्ठावर टाकणारे जे उकंडे आहेत ते बंद करण्यात यावे, त्यावेळेला या मुक्या प्राण्यांचा कोणी विचार केला नव्हता. ज्यावेळेला हे घंटागाडी जे आपण म्हणतोय, ती घंटागाडी ज्या लोकांनी तिथं ते विष्ठा जो टाकतात करतात, आणि त्या घंटागाडीच्या मागं एक 10-12 कुत्रे पळत निघाले होते. ते बघितल्यानंतर मला फार वाईट वाटलं त्या गोष्टीचं. कारण जो त्यांचा जो उदरनिर्वाह होत होता, जो पोट त्यांचं भरत होतं, त्याला तिथं त्यांना स्टॉप आला होता की ते. आणि त्यामुळे ते प्रकार आपण बघितलं की हैदराबादमध्ये जो प्रकार घडला, सोलापूरमध्ये सुद्धा 2-3 ठिकाणी जे प्रकार घडले. एक लहान मूल बिस्किटचा पुडा घेत असताना तो, आता शेवटी भूक ते भूकच आहे. आता आपण जरी थोडंफार आपल्याला जरा भूक लागली की आपण सुद्धा कावरा बावरा होतो की काय खाऊ काय नाही होतं आपल्याला. आणि ते सुद्धा एक मुख प्राणी आहे की ते सुद्धा ते असे घटना घडले की खरंच ह्या सोहमचं आणि यशवंत आणि चेतनचं खरं कौतुक करण्यासारखं आहे की ह्याने जे संकल्पना मांडली अगदी योग्य आहे. त्याला मी तर म्हणतो की सोलापूरच्या वतीनं हे फार चांगली योजना, तुम्ही संकल्पना फार चांगली मांडली. आणि आपले महाराजे भोसले साहेब यांनी सुद्धा ह्यांच्या हस्ते तुम्ही जे उद्घाटन केलं, खरंच स्वामी समर्थांनी येऊन इथं प्रकट होऊन आम्हाला आशीर्वाद दिला असं म्हणायला काय दोष करणार आहे. लक्षात घ्या की आम्हालाही कुठल्याही पद्धतीचं, आज धनुभाऊ शिंदे यांनी सुद्धा तुम्हाला फार चांगलं म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन दिलं की तुम्ही करा, मी तुमच्या पाठीशी आहे. की खरंच त्यांचं सुद्धा कौतुक करण्यासारखं. अशी माणसं जर आपण एक गोळा झालो तर कुठून गावाने अशा प्राण्याला, आता कुत्रं नाही कुत्रं म्हणा, गाय म्हणा, अशा अनेक प्राणी आहेत. आता मी राहतचं पण बघतोय, राहत मेडिकल असं सर्जरी करणार, ते अमेरिकेची कंपनी आहे की जे कुत्रे म्हणा, गायी वगैरे असतील, ते भटके असतात, त्यांना काय इजा झाली, दुखापत झालं तर ते राहतच्या माध्यमातून ते व्यवस्थित मलमपट्टी वगैरे करून त्यांना ते हे करतात. खरंच चांगली गोष्ट आहे की अशा संस्था जर वेळोवेळी जर करत गेले तर खरंच मला वाटतं की काय तर आपल्या या सोलापूरला पुण्य लाभेल असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. आज या ठिकाणी ॲटो डॉग फीडरचे राजांच्या हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. प्रथमतः मी यशवंतने मला व्हॉट्सअपला त्याचा जो मेसेज होता त्यांनी व्हॉट्सअप मला केला, तो पाहिल्यानंतर मलाही एक प्रकारचं काय आहे हा नेमका विषय मला कळाला नव्हता. पण सोबतच मी आणि राऊत सर एका शाळेत असल्यामुळं सगळं विषय मला सविस्तरपणे राऊत सरांनी सांगितले आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि निश्चितच मी राऊत सरांना मेसेज केला की जोरात आपण हा कार्यक्रम करूया. तर हा कार्यक्रम एक सोलापूर जिल्ह्यामध्ये डॉगचं कसं असतंय राजे, एरिया वाटून घेतलेले असतात त्यांनी की माझ्या एरियामध्ये दुसरा डॉग जर आला तर तो डॉग त्या डॉगला येऊ देत नसतो. असा हा डॉगचा एक माझ्यामध्ये अनुभव आहे. म्हणून एकाच एरियामध्ये डॉग फीडर करण्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या एरियामध्ये गरज आहे राऊत सर, त्या त्या एरियामध्ये आपण सगळेजण मिळून हे डॉग फीडरचं संकल्प आपण सगळेजण मिळून करूया. आणि ते काय करण्यासाठी आमचं जो काय सहकार राहील, शिक्षक बांधवांचं म्हणा, राऊत सरांसोबतच आपण आहोतच, यशवंतला बी आम्ही सहकार्य करूच. एक चांगल्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी जो काय सहकार्य राहील तो आमचं पूर्ण सहकार्य राजे तुमच्या साक्षीनं आम्ही या ठिकाणी देऊ. आणि निश्चितच आपण त्यांना तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करू. आणि जास्त वेळ घेत नाही, पुन्हा एकदा या प्रोजेक्टला आणि या कार्यक्रमाला मी यशवंत भाऊला, राऊत सरांना, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना माहिती म्हणजे हे या कामाची सुरुवात ही एक आवड म्हणून आम्ही चालू केली होती आणि सध्या ती गरज म्हणून आम्ही बघतोय. आणि ह्याच्यामध्ये काय की एका छान कवीने म्हणलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे हे हात घ्यावे याचा इन्सेन्स की ही संकल्पना जी आम्ही चालू केली आहे ती ॲटलिस्ट लोकांपर्यंत ही सोशल मीडिया थ्रू
आणि आजच्या कार्यक्रमा थ्रू ही पेपर न्यूज अशा सर्व सोशल मीडिया थ्रू आम्ही ते ऑल ओव्हर सोलापूरमध्ये पोहोचवू आणि अशा प्रकारचे येणाऱ्या या वर्षामध्ये या वर्षामध्ये पूर्णपणे सोलापूर सिटीमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करूयात. यासाठी गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल घेऊयात. हे सर्व लिगली म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने करता येईल त्या म्हणजे जिथपर्यंत आपल्याला जे ज्यांचे सजेशन्स घ्यावे लागतील, ज्यांचे अप्रुव्हल घ्यावं लागेल तर ते आपण त्यांचं घेऊयात आणि त्याच्यासाठी सपोर्ट करूयात. हा कार्यक्रम हा इथंच संपला असं मी जाहीर करतो आणि इथून हा कार्यक्रम संपला फक्त, पण ही जी चळवळ आहे ही इथून सुरुवात झाली असं मी म्हणतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.